नमस्कार. माझं नाव आहे श्याम भुरके. मूळचा सातारचा आहे. बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये 38 वर्ष नोकरी केली. अनेक मोठमोठ्या हुद्द्यावर काम केलं. त्याच वेळेला साहित्य, कला, नाट्य, कविता यातही रस घेतला. त्यामुळं मनामध्ये ज्या काही कल्पना येतात त्यांना आपण किती आनंदी राहू शकतो हे सांगावं, त्यातले आनंदाचे प्रसंग आपल्यापर्यंत आणावेत म्हणून आनंदाचं ATM ही व्याख्यानमालाच सुरू केली. त्यातला आजचा एक भाग आहे, तो म्हणजे मी राष्ट्रपती भवनात राहतो. कल्पना करायला काय जातं आहे आपलं. मी मनात सकाळी आणतो ना की अरे मी आता पंढरपूरला पोचलो आहे, विठ्ठलाचं दर्शन घ्यायला गेलेलो आहे, ती पहिली नामदेवाची पायरी आहे, त्याला प्रणाम केला आहे, या पायरीवर ही बाहुली कसली आहे, अरे जनाबाईंचीही पायरी आहे, तिलाही तिथं स्थान दिलं आहे. जनाबाई त्यांच्या घरातच काम करत होती ना, ती संतच होती. पायऱ्या चढून गेलो आहे, गरुड मंडपाच्या इथं गेलो आहे, छान खांब दिसत आहेत. अरे या खांबावर आता श्रावणबाळ दिसतो आहे, वडिलांना घेऊन चाललं आहे कावडीतनं, असं ते शिल्प आहे तिथं बघायला मिळतं आहे. मग पुढं गेल्यावर विठ्ठलाचं दर्शन होत आहे. बाजूलाच तिकडे गेल्यावर रखुमाईचं दर्शन होत आहे. एवढं जर मी मनात आणतो आहे, देवसुद्धा मला पावतो, तर मी मनात आणून मी राष्ट्रपती भवनात राहतो म्हणायला काय जातं आहे. किती आनंद होईल. आपल्याला वाट बघायचं कारण नाही मी केव्हा राष्ट्रपती होईन आणि तिथं राहायला जाईल. मनात आणायचं आणि राहायचं. मग राष्ट्रपती भवन आहे काय, 2 लाख स्क्वेअर फूटचा तो एरिया बांधकामाचा. मग आपल्या आजूबाजूचे 2 लाख स्क्वेअर फूट बांधकामाचं मनात आणायचं. आपण राहतो त्या घराच्या इथनं कंपासने असा गोल आखायचा आणि हा गोल म्हणजे 1 किलोमीटरचं अंतर. 2 लाख काय त्याच्यापेक्षा जास्त झालं चालतं आहे. 1 किलोमीटर का घ्यायचं, तर मी चालत जाऊ शकतो तिथपर्यंत. मला स्कूटर काढायला लागणार नाही, चालत जाऊ शकतो 1 किलोमीटर. 15 मिनटं चालण्यानं चांगलाच व्यायाम होत आहे, ते मी करणार आहे. मग ह्या 1 किलोमीटरमध्ये काय आलं, जे राष्ट्रपती भवनात आहे ते सगळं आलं. कसं आलं, तिथं मुघल गार्डन आहे, माझ्या इथं कमला नेहरू उद्यान आहे. मी मधल्या ट्रॅकनं छान चालत गेलं की त्या उद्यानात बघतो, वा 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 किती चांगली फुलं आहेत, किती फळं आहेत, काय इतकं वृक्ष आहे, तो भव्य पिंपळ आहे, ते बघायला मिळतं. नुसतं एका बागेवर मला थांबावं लागत नाही. डावीकडे गेलं तर संभाजी उद्यानात जातोय, वा 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 तिथे मत्स्यालय पाहतोय, सगळं आहे, छानच आहे. मला काही करमणूक पाहिजे. मी बालगंधर्वला राहतो 1 किलोमीटरमध्ये. गणेशवाडीत मी राहतो, सगळं 1 किलोमीटरमध्ये. बालगंधर्वमध्ये किती चांगले कार्यक्रम होत आहेत, मोठमोठ्या लोकांना ऐकायला मिळत आहे, राजकीय नेते ऐकायला मिळत आहेत, त्याबरोबर साहित्यातले जे मोठमोठे अध्यक्ष वगैरे संमेलनाचे होऊन गेले त्यांचं ऐकायला मिळत आहे. किती छान वाटतं आहे. नृत्याचे कार्यक्रम बघायला मिळत आहेत. भांडारकर इन्स्टिट्यूटमध्ये गेलं तर आता इतके सुरेख कार्यक्रम ऐकायला मिळत आहेत. हे भाग्य आहे माझं, म्हणून तिथं मी जातो आहे. AC मध्ये बसून चांगला एखादा चित्रपट बघावा तर फिल्म आर्काईव्ह आहे शेजारीच, तिथं जातो आहे मी. मधलं वाईट काय असेल ना ते मनातच आणायचं नाही. इथं खड्डा आहे, इथं काय गेलं आहे, काही नाही. हा ही सगळं. मग राष्ट्रपती भवनामध्ये मोठं वाचनालय आहे. माझ्या इथं दारात इकडे ब्रिटिश लायब्ररी आहे. पाहिजे ती पुस्तकं तिथं मिळत आहेत. इंग्रजी नको आहे, चला साहित्य परिषदेपर्यंत चालत जाऊया.
तिथल्या वाचनालयाचा लाभ घेऊया. उत्कर्षच्या वाचनालयात जाऊया, तिथला लाभ घेऊया. इंटरनॅशनल बुक स्टोअर आहे, तिथं जाऊया. पाहिजे ते पुस्तक तिथं बसून वाचायची सोय आहे. काय काय गोष्टी आजूबाजूला आहेत, त्याचा लाभ घेऊया. काय म्हणताय? राष्ट्रपती भवनातला मोदकात स्वयंपाकघर पाहिलं का? मोदपाकखाना. अरे आमच्या इथले मोदपाकखाने तर बघा, चालत समोर गेलं की वैशाली हॉटेल आहे. ते माझं एक्सटेंडेड किचनच आहे. हा हा हा, कुठून कुठून लोक येतात वैशालीत. तो लाभ मला मिळतो आहे. SPD असे नवे नवे पदार्थ खायला मिळत आहेत. तिथं घंटा आला तर बाजूला रुपालीमध्ये जातो आहे मी, आणि लोक सांगतात खाणं इथलं असलं तरी कॉफी मात्र रुपालीचीच पाहिजे. तो रुबाब आहे मला. हा हा हा, अमया झालेलं आहे गोखले इन्स्टिट्यूटच्या इथं. IMDRचं कॅन्टीन आहे. काय काय पाहिजे ते हव्या त्या दरात तिथं मिळतं आहे. मजा आहे. इतकंच नाही तर मित्र मिळतात तिथं. हे खाणं आहे, वाचन आहे, सगळ्याच गोष्टी तिथं मिळत आहेत. काय नाही आहे इथे. हे मनात आणायचं कसं? 1 किलोमीटरचा असा कंपास एक केला तर झालं. मग मला मध्ये ट्रॅफिक पोलीस दिसतो, तो मला अडवायला उभा आहे असं मनात मी आणत नाही. त्याला मी माझ्या सिक्युरिटीसाठी नेमलेला आहे. हा हा, मग त्याला मी हात करतो. त्यालाही आश्चर्य वाटतं, तोही मला हात करतो. पोलीस आपले मित्र आहेत, त्यांना हात करायचा. म्हणजे सिक्युरिटीसुद्धा सगळी आहे. इतके सेवकमधलं ते स्वच्छतेचं याचं काम करतायत, हे माझेच आहेत म्हणायचे. मनात आणायला काय जातं आहे? मनातली शक्ती त्या जी आहे, विचारांची शक्ती, कल्पनांची शक्ती, ही फार शक्तिमान आहे. त्याचा वापर केला तर आपण सुखाच्या वाटेनं जास्तीत जायला लागतो, ते पाहायला लागतो. मी हा लेख एका अंकात लिहिला की मी राष्ट्रपती भवनात राहतो. मला चांगला प्रतिसाद मिळाला. ते म्हणाले आता आम्ही मनात आणलं आहे की आपल्या आजूबाजूचं जे चांगलं आहे तेही करायचं. ह्या भवनामध्ये तुम्ही 5 मित्र गोळा करा आजूबाजूचे, की तिथं तुम्ही केव्हाही जाऊ शकता. अपॉइंटमेंट न घेता आत जाऊन येऊ शकता. त्यांनीसुद्धा तुमच्यासाठी फार कौतुकानं काही करायचं नाही. तिथं ताक करणं चाललेलं आहे, तर एवढंच एका पेल्यात ताक दिलं, झालं, संपलं. नाहीतर ते येणार, काय काय करायचं, मग आपल्याला ते बोलवलं होतं तेव्हा त्यांनी काय केलं होतं, असले हिशेब काही नाही. या वातावरणात राहायची ताकद आपल्या सगळ्यांच्यात आहे. ते आपल्यालाही संधी आहे. तुम्ही फक्त हा विचार करा. घरी बसा, आपल्या 1 किलोमीटरमध्ये काय आहे तिथं जायचं, चालत जायचं, आनंद घ्यायचा. पार्किंगचा प्रॉब्लेम नाही, काही नाही. चालण्यानं आणि तुमची ताकद वाढते. कोणीतरी म्हटलेलं आहे की माणसाची सगळ्यात जास्त शक्ती कशात असेल तर ती पायामध्ये आहे, मांड्यांमध्ये आहे. त्या ज्याच्या चांगल्या सुदृढ आहेत तो दीर्घकाळ जगू शकतो. मग तोही लाभ झाला. सर्व काही आपल्या 1 किलोमीटरच्या अंतरात आहे, त्याचा लाभ घ्या. मी तर त्याच्यावर एक काव्यच केलं. ते काव्य सहज आता परत तुमचा एक आत्ता सांगितलं या गोष्टी डोळ्यापुढे येतील. खूप खूप मोठी गंमत घडली आहे. काव्याचं नाव आहे मी राष्ट्रपती भवनात राहतो. खूप खूप मोठी गंमत घडली आहे. खास तुम्हाला म्हणून हे सांगतो आहे, बाकी कोणाला सांगू नका. ध्यान देऊन आता सारा ऐका. आता मी राष्ट्रपती भवनात राहतो आहे. आता मी राष्ट्रपती भवनात राहतो आहे. तोंड वासून असं काय पाहताय? अहो खरंच मी राष्ट्रपती भवनात राहतो आहे. माझ्या घराभोवतीचा हा परिसर, मनामध्ये रेखाटलं त्याचं चित्तर, माझ्यासाठीच जणू केलाय तयार. न राहिला आता आनंदा पारावार. सगळं माझ्यासाठी आहे. माझं घर हा केंद्रबिंदू भवनाचा, माझं घर हा केंद्रबिंदू भवनाचा, फिरायला परिसर BMCCचा, जणू छंद माझा जपण्या फिरण्याचा. शनिवारी मस्त हनुमान टेकडी,
माझ्या श्वासाची लय राखते ही टेकडी, फिरायला कॅनॉल रोड सायंकाळी, फुलांनी भरलंय तो माझ्यासाठी. कमला नेहरू माझं मुघल गार्डन, फर्ग्युसन आवार हे भ्रमंतीला छान, ब्रिटिश लायब्ररी माझी लायब्ररी, मराठीसाठी साहित्य परिषद बरी, फिल्म आर्काईव्ह थिएटर माझं AC, बालगंधर्व नाटकाची हाऊस पूर्वी, वैशाली माझं एक्सटेंडेड किचन, चवीसाठी स्वीट्स चितळे बंधूतून, जवळचा मॉल माझं स्टोअर रूम, अष्टभुजा मंदिर हे माझं देवघर, सरकारी पोलीस हे माझे संरक्षक, PMCला दिलंय देखभालीचं काम. 340 खोल्या राष्ट्रपती भवनात, माझं मात्र प्रेम मित्रांच्या सहस्त्र सदनात. मित्रांच्या घरात जातो मी. सरकारी पोलीस माझे संरक्षक, PMCला दिलंय देखभालीचं काम. खरंच मी खूप खूप मजेत आहे. राष्ट्रपती भवन उपभोगतो आहे. याच भावनेनं घराबाहेर पडतो आहे. राष्ट्रपतींना विवंचनाही असतात, मी मात्र त्यापासून मुक्त आहे. त्यांच्यापेक्षा ग्रह माझे फार भाग्याचे आहेत. त्यांना नसलेले लाभ मला लाभलेले आहेत. फोडणीचा भात मला मिळू शकतो, दुधाचं पातेलं चवीनं चाटू शकतो, हास्य क्लबात मोठ्यांदा हसू शकतो, हवं तसं हवं तितकं भटकू शकतो, आवडत्या स्नेहसेवेत जाऊ शकतो, मित्रमंडळीत धमाल करू शकतो. मी राष्ट्रपती भवनात राहतो. शेअर करा आवडलं तर.